नमस्कार. आज आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे. त्याकरता मी या अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, 200 ग्राम पिठी साखर घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. आणि इकडे 100 ग्राम तूप गरम करत ठेवलेलं आहे मोहन टाकण्याकरता मैद्यात. ते आता तापलेलं आहे, ते मी तुम्हाला कसं टाकायचं ते सांगते. हे बघा, हे तापलेलं तूप आहे एकदम. हे असं मैदा फसफसला पाहिजे, म्हणजे आपले शंकरपाळे खुसखुशीत होतात. हे असं सगळ्या मैद्याला हे 100 ग्राम तूप लावून घ्यायचं आहे. चांगलं तूप घेतलेलं आहे मी घरचं. तुम्ही डालडा किंवा तेल पण टाकू शकता. असं सगळ्या मैद्याला हे लावून घ्यायचं आहे. हे असं उलटणीने हलवायचं आहे. ते गरम आहे, त्याच्यात हात घालायचा नाही. असं सगळ्या मैद्याला लावून घ्यायचं आहे आणि हा मैदा थंड करून घ्यायचा आहे. हे बघा, हे मी पंख्याखाली हे तूप घातलेलं मैदा थंड करून घेतलेला आहे. हे एकदम थंड करायचा, नाही तर गरम ह्याच्यात साखर घातली तर शंकरपाळे कडक होतात. हे एकदम थंड झालेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला हे चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही 200 ग्राम साखर घालून घ्यायची आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही पाव किलोचं प्रमाण घेतलं तरी चालेल. पाव किलो मैदा घेतला तर 100 ग्राम पिठी साखर घ्यायची. 1 किलो मैदा घेतला तर 400 ग्राम पिठी साखर घ्यायची. हे मी तुम्हाला अर्धा किलोचं दाखवलं आहे. 200 ग्राम पिठी साखर टाकलेली आहे. हे बघा, हे मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून गोळा बनवून घ्यायचं आहे. आधीच जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं घालत राहायचं आहे आणि त्याचा घट्ट असा गोळा बनवायचा आहे. कारण पाणी टाकल्यावर साखरेला पण पाणी सुटतं आणि तो गोळा ओला व्हायला सुरुवात होते. हे बघा, यात पाणी घालून हे असं गोळा करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालायचं यात, लगेच त्याचा गोळा बनतो. हे बघा, आणखी थोडं पाणी लागणार आहे. साधारण 150 मिलीग्राम पाणी लागलं याला मळायला. हे बघा, गोळा मस्त झाला आहे आपला. हे असं पाहिजे. आणि आता हा 1-1.5-2 तास आपल्याला झाकून ठेवायचा आहे. तर मी आधीच 1.5-2 तासापूर्वी अर्धा किलो आणखी मळून ठेवलेला आहे. हे बघा, आता हा मी 1.5-2 तास झाकून ठेवणार आहे आणि आता याचे तुम्हाला शंकरपाळे बनवून दाखवणार आहे. हे बघा, हा मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि आता हा मी लाटून घेते. जाडसरच लाटायचा आहे आपल्याला तो. त्याला लाटताना काही लावायचं नाही आहे, कारण त्याच्यात ते मोहन घातले ते तूप लागतं त्याला. असे चपाती लाटून घ्यायची.
हे पीठ असंच असतं मोहन टाकल्यामुळे. हे बघा, हे एवढे जाड बस झाले. आणि आता हे असे कापून घ्यायचे आपल्याला शंकरपाळे. हे इथे बोट ठेवायचं याला, म्हणजे ते सगळे व्यवस्थित कापले जातात. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही कापू शकतात. मी याने कापते. आता हे असे मी 2-3 पोळ्या लाटून असे सगळे कापून घेणार आहे. आणि एकीकडे मी तेल तापत ठेवले, लगेच ते तळायचे पण आहेत. हे बघा, असे सगळे सुट्टे करून बाजूला काढून ठेवायचे. हे बघा, पटापट निघत आहेत. आता हे मी अजून 1-2 लाटून मग तळायला टाकते. हे बघा, मी 3 गोळे लाटून घेतलेले आहे. आता मी तेल तापत ठेवलं आहे, ते मी तळायला टाकते. तेव्हा तेल तापत ठेवलेलं आपल्याला आता छोटासा गोळा टाकून चेक करून घ्यायचं आहे. हा लगेच वर आला तर समजायचं आपलं तेल तापलेलं आहे. तो बघा लगेच वर आला आहे. आता यात शंकरपाळे आपल्याला घालून घ्यायचे. सगळे एकदम नाही तळायचे, ते थोडे थोडे हळूहळू टाकायचे. आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. मोठा ठेवला तर वर लाल होतील आणि आत कच्चेच राहतील, म्हणून मीडियम गॅस ठेवायचा. आणि हे आपल्याला आता तळून घ्यायचे. हे असे टाकले तरी तेलात टाकल्यावर सुट्टे होतात. असे हलवायचे. हे बघा, हे असे हलवत राहायचे शंकरपाळे, म्हणजे एकाच साईडला लाल होणार नाही, सगळीकडे सारखे लाल होतील. हे बघा, हे सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे. हे बघा, हे आपले सोनेरी रंगाचे एकदम छान तळून झालेले आहेत. हे मी काढून घेते. असं तेल निथळून काढायचं आहे. हे आता काढल्यावर नरम वाटणार, पण नंतर कडक होतात ते आपोआप. हे बघा कसे झालेले आहे, कसे फुललेले आहेत छान. हे बघा, आता मी अजून टाकून घेते आणि तळून घेते. हे बघा, आपले हे आणखी हे पण आहे बघा, सोनेरी रंग आला आहे. आता हे पण मी काढून घेणार आहे. असे सगळे शंकरपाळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले शंकरपाळे तयार झालेले, एकदम छान झालेले आहेत. हे शंकरपाळे तुम्ही बनवून बघा आणि तुमचा फीडबॅक मला जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला आणखी छान छान रेसिपी बघण्याकरता सबस्क्राईब करा.